एका छोट्याशा गावात माधुरी नावाची आई आपला मुलगा अमोल सोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर तिनेच अमोलला मोठं केलं होतं. अमोल शिकून शहरात मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. सुरुवातीला तो दररोज आईला फोन करायचा, पण हळूहळू काम वाढलं आणि आईसाठी त्याच्याकडे वेळच उरला नाही. एक दिवस आईने फोन केला, अमोल, दिवाळीत ये घरी. अमोल चिडून म्हणाला, आई, मला खूप काम आहे, सारखं फोन करू नकोस. आई काही क्षण शांत राहिली आणि फक्त एवढंच म्हणाली, ठीक आहे बाळा, वेळ मिळाला की ये. काही दिवसांनी अमोलच्या ऑफिसमध्ये मोठी बढती जाहीर झाली. आनंदात त्याने आईला फोन केला, पण फोन लागला नाही. त्याने शेजारच्या काकांना फोन केला. काकांनी सांगितले, अमोल, तुझी आई 2 दिवसापासून आजारी आहे. तुझी वाट पाहते. अमोल सगळं काम सोडून गावाकडे निघाला. घरी पोहोचल्यावर आई झोपलेली होती. त्याने तिच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, आई, मला माफ कर, तुझ्यासाठी वेळ काढायला हवा होता. आईने डोळे उघडले, हलकसं हसली आणि म्हणाली, मला तुझ्याकडून पैसे, मोठं घर किंवा महागड्या वस्तू कधीच नको होत्या रे. मला फक्त माझा मुलगा हवा होता. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. आईने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, लक्षात ठेव, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी ज्यांनी तुला उभं केलं त्यांच्यासाठी वेळ काढायला विसरू नकोस. त्या दिवसानंतर अमोलने एक नियम केला, काम कितीही असलं तरी आईशी रोज बोलायचं. बोध, ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य दिलं त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यात थोडा वेळ काढणं हीच खरी माणुसकी आहे.